अंतर्गत धुळे तालुक्यातील लळिंग येथे 150 बँक खाते उघडली। सिंदखेड राजामधून निवडणुकीला उभे राहा अशी मुंडे साहेबांची इच्छा होती। आमदार पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। राहता तालुक्यातील भारतातील पहिल्या कॅस्टमाइज खत प्रकल्पाचे भूमिपूजन। हिंदुस्थानात राहणारे हिंदू या वक्तव्याच्या समर्थनामुळे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री वादाच्या भोवऱ्यात। नमस्कार, मी अश्विनी। टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण होऊ देणार नाही। ज्यांनी जिवंतपणी मुंडे साहेबांना यातना दिल्या त्यांनी आता मुंडे साहेबांचा पुळका आलाय, त्यांना त्यांची जागा दाखवा आणि या आघाडी सरकारला खाली खेचा, अशी भावनिक आवाहन आज पंकजा मुंडे यांनी केले। त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी आज आपल्या संघर्ष यात्रेला बुलढाणा जिल्ह्यातील जिजाऊचे जन्मगाव सिद्धखेड येथे सुरुवात केली। मी जेव्हा राजकारणात पण नव्हते तेव्हा मुंडे साहेब म्हणायचे, पंकजा तुला सिंदखेड राज्यामधून उभे करेल। बुलढाणा माझे सासर, त्यामुळे आज पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत सिंदखेड राज्यामधून निवडणुकीबाबत वक्तव्य केले। म्हणून आगामी विधानसभा पंकजा मुंडे बुलढाणा जिल्ह्यातून जिजाऊचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राज्यामधून लढणार अशी चर्चा होत आहे। सोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरही सिंचन घोटाळ्याची टीका करून 124 एसीजेनचे प्रकल्प झाले, त्यांच्या परवानग्या पुणे जिल्ह्यातही वाटल्या गेल्या अशा स्वरूपात त्यांनी टीका केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की शासन करती जमात व्हा। तुम्ही पण आपल्या घरात आता लिहा की आम्ही आता शासन करती जमात होऊ, असे आवाहन करतो। पंकजा मुंडे यांनी टाइम टीव्हीला पण दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मी पुन्हा एकदा राज्याची सत्ता हातात घेण्याकरता हा संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे। स्वप्न पूर्ण करायचं सत्ता परिवर्तनाचं आपण नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून केंद्रामध्ये पाठवलेलं आहे। आता यात महायुतीची सत्ता आपल्याला स्थापन करायची। या शेतकऱ्याचं जीवन बदलेल असं जीवन त्याला देण्यासाठी आपल्याला त्याच्याविषयी विचार करणारे नेते पाहिजे, ना की सिंचनाच्या खाली 70,000 कोटी खाऊन या शेतकऱ्यांना 1% सिंचन न देता आत्महत्या करायला भाग पडणारे नेते आम्हाला नको। मग महाराष्ट्राचे मंत्री करतात काय? 124 एसीजेडचे प्रकल्प झाले, 124 एसीजेडच्या परवानग्या मिळाल्या। या एसीजेडच्या परवानग्यामध्ये सगळ्या परवानग्या पुणे जिल्ह्यातच वाटल्या गेल्या। बाकीच्या महाराष्ट्राचं काय, तिथल्या विकासाचं काय, याचा कोणी विचार केला नाही। मुंडे साहेबांनी गुन्हेगारी विरुद्ध रणशिंग फुंकलं होतं, आता आम्ही या तगेगिरी विरुद्ध रणशिंग फुंकणार आहोत। आता ही गुंडगिरी, ही तगेगिरी या महाराष्ट्रात चालणार नाही। जनतेने तुम्हाला दिशा दिली आहे, तुम्हाला आता परत सत्तेत बसवण्याची जनतेची मानसिकता नाही। संघर्ष यात्रा काढत आहे। माझे पिता आज असते तर त्यांनी ही यात्रा काढली असती आणि अशाच पद्धतीने काढली असती, कारण सत्ता परिवर्तन करण्याचं त्यांचं ध्येय होतं। संघर्ष यात्रेच्या माध्यमातून 1994 साली त्यांनी लोकांचं संघटन करून सत्ता परिवर्तन केलं आणि आज ते नसल्याने असा मोठा वर्ग हवालदिल झालेला आहे। त्या वर्गाला आत्मविश्वास देण्यासाठी की भारतीय जनता पार्टी आणि महायुती सदैव मुंडे साहेबांसारखंच त्यांच्यावर प्रेम करेल, यासाठी हे संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मी लोकांशी संवाद साधणार आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा माझा खालीचा वाटा मी उचलणार आहे। महायुती एक यशस्वी कॉम्बिनेशन, यशस्वी फॉर्म्युला आहे। त्याचे जनक मुंडे साहेब आहेत आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि महायुती पूर्णपणे अबाधित राहील आणि परत एकदा लोकसभेसारखा विजय विधानसभेमध्ये मिळेल। पण मुंडे साहेब त्यावेळेस कुठेतरी कॉर्डिनेटर म्हणून कुठेतरी पाहिलं जात होतं, आता कुठेतरी असा कॉर्डिनेटर दिसत माहिती नाही। अशी कॉर्डिनेटर सहवास, प्रेम, कम्फर्टेबल लोक नसतील, त्याला वेळ लागेल, पण आमच्यावरती वेळ आलेली आहे हे महायुतीचे घटक पक्ष समजून घेतील आणि मुंडे साहेबांसारखं नाही पण मुंडे साहेबांना जसं अपेक्षित आहे तसं काम आमचे अध्यक्ष करत आहेत आणि त्यामुळे ते पूर्ण व्यवस्थित नियोजन करून महायुतीला समाधानकारक जागा देतील। पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बँक MIDC शाखा व अवधान शाखा यांच्या मार्फत धुळे तालुक्यातील लळिंग येथे 150 बँक खाते उघडली। पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बँक MIDC शाखा व अवधान शाखा यांच्या मार्फत धुळे तालुक्यातील लळिंग येथे खाते उघडण्याची मोहीम राबवण्यात आली। येथील विठ्ठल मंदिरात बँकेचे कर्मचारी उमेश परदेशी, रमेश श्रीराम, विनीत जोशी यांनी जवळजवळ 150 खातेदारांचे फॉर्म भरून घेतले। सदर खातेधारकांना 0 बॅलन्स मध्ये खाते खोलून देण्यात आले। तसेच सदर खातेदारांचा 1 लाख रुपयांचा वार्षिक विमा शासन काढणार आहे। सदर मोहीम राबविण्यासाठी शाखा अधिकारी पंकज कुमार, सरपंच रत्नाबाई गवळी, पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी, प्रल्हाद सिंह चंदेल यांनी सहकार्य केले।
गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईच्या राजाच्या दर्शनाला सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्वजण गर्दी करतात. अभिनेत्री राणी मुखर्जीने आज बाप्पाचं दर्शन घेतलं. आज महाराष्ट्रभर गणपतीच्या उत्सवाला मोठी जोरदार सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पा आपला आराध्य दैवत असल्याची भावना राणी मुखर्जीने यावेळी व्यक्त केली. मुंबईसह देशावर गणपती बाप्पाची कृपा कायम राहावी अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचे राणीने सांगितलं. गणेश गल्लीच्या राजाची नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती आहे. त्यामुळे सकाळपासूनच भाविकांनी गणरायाच्या दर्शनाला मोठी रांग लावली आहे. राहता तालुक्यातील पुंतांबा येथे भारतातील पहिल्या कॅस्टमाइज खत प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते संपन्न झाले. राहता येथे भारतातील पहिल्या कॅस्टमाइज खत प्रकल्पाचे भूमिपूजन झाले असून या सुमारे 45 कोटीच्या प्रकल्पात निर्माण होणारे खते ही या परिसरातील शेतीला व पिकासाठी आवश्यक असणारी नेमकी खते उपलब्ध करून देणार असल्याने या परिसरातील शेतीच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल असा विश्वास यावेळी राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित असलेले माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी निळवंडे धरणाच्या कालव्याचे पाणी या भागातील लोकांना देण्यासाठी याच जिल्ह्यातील 3ही मंत्री सरकारात असूनही हा परिसर म्हणजे चांगदेव महाराजांनी समाधी असलेले गाव चांगदेवासारखे कोरेच राहणार का असा सवाल करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारची अच्छे दिनची खिल्ली उडवत राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार हे स्वप्न दाखविणारे नसून ते स्वप्न पूर्ण करण्याचा दावा केला आहे. फक्त नफा कमवण्याकरताच काम करतात असं साधारण टीका होती. काही भागामध्ये राष्ट्रीय फर्टिलायझरनी सॉईल आणि फर्टिलायझर टेस्टिंग आपण केलं आहे. आता आपण जरी सॉईल एकार करत असलो राज्य सरकारने आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये सॉईल टेस्टिंग लॅब ठरवलं तरी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ज्या कंपन्या कंपन्या ज्या राज्याच्या शेतकऱ्यांच्या कष्टावर आपल्या नफा मिळवतात त्यांनी सुद्धा एक दायित्व म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जिल्ह्याची शक्य आहे की सर या सॉईल आणि वॉटर टेस्टिंग लॅबवर फर्टिलायझर टेस्टिंग लॅबवर केला पाहिजे. आणि आता कृषी आयुक्तांनी सूचना दिलेल्या आहे अशा प्रकारचे धोरण म्हणून आपण पॉलिसी गायडलाईनमध्ये आणलं तर आपोआपच मला वाटतं लवकर म्हणजे मोठ्या प्रमाणात जर व्यवस्था तालुका पातळीपर्यंत जाऊ शकलो आपण. 1893 मध्ये दगडूशेठची स्थापना झाली होती. सुप्रसिद्ध मिठाई व्यापारी दगडूशेठ हलवाई यांनी गणपतीची मूर्ती बनवली असून तिची स्थापना लोकमान्य टिळक यांच्या हस्ते झाली. पुण्याची ओळख सांस्कृतिक शहर म्हणून केली जाते, जिथे उत्सव मोठ्या धुमधाममध्ये मनवला जातो. यामध्ये गणेश उत्सव हा सर्वांचा आवडता उत्सव आहे. गणेशाची स्थापना जवळपास प्रत्येकाच्या घरात होतेच, परंतु सोसायटी किंवा वेगवेगळ्या विभागानुसार देखील होते. असाच एक गणपती म्हणजे दगडूशेठचा गणपती. सन 1893 मध्ये या दगडूशेठ मंदिराची स्थापना झाली. सुप्रसिद्ध मिठाई व्यापारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी गणेशाची मातीची मूर्ती बनवली होती, जी ह्या मंडळाची पहिली मूर्ती आहे. ती मूर्ती अजूनही शुक्रवार पेठ मधल्या 11 मारुती मंदिरात विराजमान आहे. या मूर्तीची स्थापना लोकमान्य टिळक यांच्या हस्ते झाली होती. त्यावेळेसच्या थोर पुरुषांनी एकमेकांमधील ताळमेळ माणुसकी वाढली जावी म्हणून हा उत्सव सुरू केला आणि अशा पद्धतीने या मंगल परंपरेला सुरुवात झाली. श्रीमंत दगडूशेठ यांच्या नंतर देखील ही परंपरा त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी पुढे चालवली आणि आज हा उत्सव पूर्ण महाराष्ट्रातच मोठ्या धूमधाम मध्ये साजरा केला जातो. गणेश उत्सव हा अवघ्या महाराष्ट्राचा उत्सव आहे. समाजातील सर्वस्तरीय गणपती प्रतिष्ठापना केली जाते. मात्र मनमाड येथे एक अनोखा गणेशोत्सव पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून मनमाड रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 4 वर ढोलताशांचा गजर सुरू होता. कारण दररोज हजारो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मध्येही सालाबाद प्रमाणे गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रोज सकाळी 8:30 वाजता गोदावरी एक्सप्रेस मनमाडहून मुंबईकडे रवाना होते. 18 वर्षापूर्वी सुरू झालेल्या मनमाडकरांच्या या हक्काच्या गाडीत गणरायाची स्थापना होऊ लागली. सर्वच जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन या गणेशाची स्थापना सुरू केली. गणेश उत्सवाच्या काळात मासिक पासधारकांच्या बोगीत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. या रेल्वेतील गणेशाच्या दर्शनासाठी मुंबईपर्यंतच्या प्रत्येक स्थानकावर दर्शनासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होते. मोदी सरकारातील मंत्र्यांविरोधातील तक्रारी वाढतच आहेत. कारण केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडले आहेत.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नजमा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूबद्दल केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. हिंदुस्थानात राहणाऱ्या सर्व नागरिकांना हिंदू म्हणून संबोधण्यात काहीच हरकत नाही, राष्ट्रीय ओळख म्हणून भारतीयांना हिंदू संबोधण्यात काहीच चुकीचं नसल्याचं सांगत नजमा यांनी सरसंघचालकांची पाठराखण केली. मात्र या प्रकरणी त्यांच्यावर समाजातील विविध क्षेत्रातून टीका होऊ लागल्यानंतर नजमा यांनी तासातच घुमजाव सुरू केलं. आपण मुलाखतीत हिंदू नाही तर हिंदी शब्द वापरल्याचं स्पष्टीकरण नजमा यांनी दिलं आहे. परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नथलोन बस सेवा सुरू केली असून नागपूरमध्ये एकच बस पोहोचली असल्याची माहिती कंपनीच्या मॅनेजरने दिली. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत धुळे तालुक्यातील लळिंग येथे 150 बँक खाती उघडली. सिंदखेड राजामधून निवडणुकीला उभे राहा अशी मुंडे साहेबांची इच्छा होती. आमदार पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. राहता तालुक्यातील भारतातील पहिल्या कॅस्टमाइज खत प्रकल्पाचे भूमिपूजन. हिंदुस्थानात राहणारे हिंदू या वक्तव्याच्या समर्थनामुळे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री वादाच्या भोवऱ्यात. आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट. नमस्कार.